पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेने पहिल्यांदाच आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू केलंय। सध्या आपण याच ठिकाणी उभे आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर या केंद्रातून महानगरपालिकेच्या सर्व 9 प्रभागातील घडामोडींवर आणि आपत्कालीन परिस्थितींवर 24 तास लक्ष ठेवले जाणार आहे। शहरात कुठेही दुर्घटना, आग, इमारत कोसळणे, पूरस्थिती किंवा इतर कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ या केंद्राला मिळणार आहे। त्यानंतर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचून आवश्यक मदत व बचाव कार्य करू शकणार आहे। यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याचा वेळ कमी होऊन नागरिकांना जलद मदत मिळण्यास मदत होणार आहे। विरार पूर्वेकडील विजयनगर परिसरात रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेनंतर महानगरपालिकेने प्रथमच अशा प्रकारचे स्वतंत्र आणि सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू केले। या केंद्राच्या माध्यमातून शहरातील विविध घटनांना सतत नजर ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात येत आहे। बघा, पावसाळा जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन हे आपल्याला कसं करता येईल यासाठी सन्माननीय आयुक्त साहेब आणि आमची चर्चा झालेली आणि त्यांच्या काही संकल्पना होत्या। तर सर्वच विभागांना महाराष्ट्रातले जे आपत्कालीन परिस्थितीशी लढा देतात त्या सगळ्या विभागांची चर्चा करून आपल्याकडून ते तहसीलदारांपासून, प्रांतांपासून, कलेक्टर साहेबांपासून तर सगळ्या अग्निशमनपासून सगळ्या विभागाशी समन्वय साधून त्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांनंतर आपल्याला काय काय होऊ शकतं आपल्या या विभागामध्ये, त्यासाठी आपल्याला कुठच्या एजन्सीज पाहिजेत। या सगळ्या एजन्सी आल्यानंतर एकत्रित कुठेतरी त्यांना मॉनिटरिंग होण्यासाठी, कुठेतरी लोकांच्या तक्रारी एकत्र ऐकण्यासाठी, घेण्यासाठी किंवा त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी तत्काळ हे कुठेतरी एक व्यवस्थापन केंद्र आपत्कालीन पाहिजे होतं आणि त्यासाठी सन्माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा विभाग तयार करण्यात आलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। हर एक महानगर पालिका क्षेत्र में अलग अलग प्रकार के डिजास्टर होते हैं, वो बारिश से रिलेटेड हो या कोई और इंसिडेंट्स होता है, तो इन सभी जो इंसिडेंट्स होते हैं उसका एक कोऑर्डिनेटेड रिस्पांस देने के लिए हमने आज यहाँ पे एक इंटीग्रेटेड कमांड एंड कंट्रोल सेंटर का उद्घाटन किया है। इस कमांड एंड कंट्रोल सेंटर का हेतु ये रहेगा कि इसमें अलग अलग जो गवर्नमेंट के डिपार्टमेंट्स हैं, जैसे कि महावितरण हो गया, नेशनल हाईवे हो गया, पुलिस विभाग है, रेवेन्यू डिपार्टमेंट है और ऑफ कोर्स महानगर पालिका, तो इन सभी की टीम्स एक एकत्रित तरीके से यहाँ पे बैठने वाली हैं और कोई भी जो प्रॉब्लम आती है, कोई इंसिडेंट होगा तो उसका यहाँ से एक कोऑर्डिनेटेड रिस्पांस जाएगा और कोऑर्डिनेट तरीके से उसका मॉनिटरिंग ये कंट्रोल सेंटर के हेतु से माध्यम से हम करने वाले हैं और उसी हेतु से आज हमने यहाँ पे ये डिजास्टर कंट्रोल सेंटर का उद्घाटन किया है। वसई विरार में कई विशेष चुनौतियां हैं, जैसे मीठागर का जिक्र किया है इसके पहले, और इलीगल कंस्ट्रक्शन के चलते कई बार कठिनाइयों से गुजरना पड़ता है। ऐसे समय में किस तरीके से ये मैनेजमेंट काम करने वाली है और जो नंबर आप लोगों ने जारी किया है? देखिए, इसमें किसी भी डिजास्टर में जो रिस्पांस होता है, अगर वो सभी एजेंसी से कोऑर्डिनेटेड तरीके से आया कि उसी टाइम पे पुलिस विभाग, उसी टाइम पे MACB, उसी टाइम पे महानगर पालिका, इन सब का कंबाइंड रिस्पांस आता है तो उसका रिजल्ट काफ़ी अच्छा होता है। तो जो कोऑर्डिनेशन कई बार मिसिंग होता है वो कोऑर्डिनेशन अच्छे तरीके से हो, इसलिए हमने यहाँ पे कंट्रोल सेंटर में सभी डिपार्टमेंट्स के प्रतिनिधियों को यहाँ पे अपॉइंट करने का रिक्वेस्ट किया है। आज आपने देखा होगा कि काफ़ी डिपार्टमेंट के प्रतिनिधि यहाँ थे भी, तो एक यहाँ से कंबाइंड रिस्पांस हम देने वाले हैं जिससे कोई भी डिपार्टमेंट से रिलेटेड वो प्रॉब्लम क्यों ना हो, कोई भी विषय क्यों ना हो, महानगर पालिका क्षेत्र में जो हमने टोल फ्री नंबर दिया है उस पर नागरिकों को मेरा यही विनती और आह्वान रहेगा कि आप उसमें किसी भी तरीके का पैनिक ना करें। ये जो टोल फ्री नंबर हमने शेयर किया है इस पर आप कॉल करिए, सभी एजेंसी से हम लोग कोऑर्डिनेट करेंगे हमारे लेवल पे और व्यवस्थित रिस्पॉन्स देंगे। मी कमलेश खटावकर, भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हा उपाध्यक्ष आहे। काय सांगाल, महानगरपालिकेने प्रथमच आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू केलेलं आहे, कसं बघताय? प्रथमतः मी आयुक्तांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो की हे जे आपत्ती व्यवस्थापन चालू जी केलेली आहे प्रत्येक प्रभाग वाईज केलेली आहे आणि आयुक्तांनी कमीत कमी एक 15 लोकांची टीम जाहीर केलेली आहे। 15 लोकांची टीम संघटित केलेली आहे की जेणेकरून कोणत्याही प्रभागामध्ये काय आपत्ती व्यवस्थापन काय प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर पण दिलेला आहे। टोल फ्री नंबर मध्ये तुम्ही टोल फ्री नंबरला फोन करून तुम्ही इमिजिएटली काय समजा काय झाड पडलं किंवा दुर्घटना घडली ती घडू नये, बरोबर आहे, ह्यासाठी एक आपला टोल फ्री नंबर पण आयुक्त साहेबांनी हे दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची सुंदरता प्रक्रिया राबवलेली आहे।
जनतेला मी हेच आवाहन करेल की कोणीही घाबरून जाऊ नका. जसं रेस्क्यू टीम आहे, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्याकडे एनडीआरएफ टीम पोहोचेल, असं मी माझ्या वसई विरारच्या जनतेला आवाहन करतो. घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये तुम्ही. आणि खरोखर जे आयुक्त साहेबांनी जो मुद्दा उचललेला आहे, ऑलरेडी जे 15 लोक दिलेले आहेत, मी आयुक्तांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि ही चांगली संकल्पना आहे आणि ही वसई विरारच्या लोकांसाठी ही खूप फायदेशीर ठरणार आहे. आता हे केंद्र प्रत्यक्षात किती प्रभावीपणे कार्य करते आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना कितपत तात्काळ याची मदत मिळते याकडे सर्वांचंच लक्ष लागणार. तनया वरणकर, आपलं महानगर, विरार.